जाऊ दे, काही बोलू नकोस. रजनी, मला काय माहित तू थांबलीयस. अमित सर, कसा वाटला माझा अभिनय? वेलकम अमित. तुझ्यासाठी तुझ्या या कुटुंबाने हा छोटासा समारंभ आयोजित केलेला आहे. सुस्वागतम. थँक्यू. अरे अरे, हे का ना, नमस्कार नको. खूप खूप मोठा हो, तुला खूप शुभेच्छा. आऊ, आज मी जे काही आहे ते फक्त देव टूअर्स मुळेच. तुम्ही समोर असलात ना की मला आईची उणीव कधी भासतच नाही. मी तुम्हाला खूप मिस करेन. मी सुद्धा तुला खूप मिस करेन अमित. हे घे, हे तुझ्यासाठी छोटीशी भेट. आऊ, हे अरे आईकडून आहे, नाही म्हणू नकोस. थँक्यू. हा तुला गोडाचा शिरा खूप आवडतो ना माझ्या हातचा. पण नंदिनी मॅडम, आता पुढे काय? घाबरू नको सर, मी जरा जास्तच घेऊन आले. जाताना घेऊन जा हा आठवणीने. नंदिनी, तू बऱ्याच दिवसांसाठी जाणार आहे, तितके दिवस पुरेल ना? थँक्यू नंदिनी मॅडम. जुई, ऑल द बेस्ट. थँक्स. काळजी घे तू स्वतःची. आणि हे आमच्याकडनं गिफ्ट, घड्याळ आहे, आमची आठवण म्हणून. आठवण येण्यासाठी गिफ्टची गरज नसते, ती कायमच येईल. आणि बघ, तुला कधी उचकी लागली तर लगेच आम्हाला फोन कर, म्हणजे आमच्यापैकीच कोणीतरी आठवण काढली असणार. काय एवढं वय झालंय का माझं? काका, तुम्ही वयाने मोठे असूनही आमच्यातलं होऊन तुम्ही मला समजवत आला आहात नेहमी. आता आशीर्वाद द्या. खूप मोठा हो आणि लवकर परत ये. आणि नवरे, मला प्लीज फोन करून ओरडत जा, नाहीतर माझं कामात मन नाही लागणार हो. मिस्टर अमित, ते ही देव टूर्सच ऑफिस आहे. मी कधीही ओरडू शकतो. इतकंच काय, पण तिथे येऊनही ओरडू शकतो. ओ हो, नक्की ओरडा, तिथे जाऊन ओरडा त्याला. जय. जय, आज मला एक कन्फेस करायचं. तू हे ऑफिस जेव्हा जॉईन केलं होतंस ना, तेव्हा मला असं वाटलं की मला एक कॉम्पिटिटर आला. मी खूप जेलस फील करायचो. पण तसं काही नाहीये. नाही, अरे मला तसं वाटायचं की अमितराव, आता तुमची जागा गेली. पण खरं सांगू जय, तुझ्यासारखा एक चांगला कलिग आणि एक चांगला मित्र सापडणं फार कठीण आहे. आणि आज जाता जाता मला तुझी माफी मागायची. अभी क्या रुला है का क्या? मित्रही म्हणतोस, माफीही मागतोस. नाही रे जय, आज मला कळलं की ऑफिसमध्ये तू सगळ्यांचा इतका लाडका काय असते. खरंच खूप चांगला आहेस. तू सगळ्यांना मदत करतोस. मला खात्री आहे एक दिवस तू खूप मोठा होशील. थँक्यू. आणि मला माझ्या या मित्रालाही खूप मोठं झालेलं बघायला आवडेल. ऑल द बेस्ट. थँक्यू. काय रजनी मॅडम, काय ऑफिस सोडून झाल्यासारखं निरोप काय घेत बसलायस सगळ्यांचे? नाही, मी तेच म्हणतोय, आता कोणाशी भांडणार.